नमस्कार आणि रामराम मंडळी, परत एकदा फिल्मी पुणेकरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आत्ताच आपण बघितलं असेल की रिलीज झालेला मराठी सिनेमा आहे, त्याचं नाव आहे रील स्टार. आज आहे गुढीपाडवा. आजकाल लय पुरी रील बघायला लागले तुमचं रील स्टार मधले. तर याच्याबद्दल बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की फिल्म कशी असेल, कशी बनली असेल, स्टोरी बेसिकच आहे की गावाकडचा एखादा गरीब माणूस रील बनवत बनवत मोठा होतो आणि मग त्याच्या आयुष्यात काय घडतात, मग त्याला किती गोष्टींना सामोरे जावं लागते वगैरे वगैरे, या पद्धतीच्या कमेंट्स आणि या पद्धतीचे व्हिडिओज आपण पाहिलेच असतील. परंतु जेव्हा फिल्म रिलीज झाली आणि रिलीज झाल्याच्या नंतर या सिनेमामध्ये काही लोकांची तोंडच गप्प केलीत. फॉर एक्झाम्पल म्हणायचं झालं तर या सिनेमाचा ऍक्शन सिक्वेन्स खूप मस्त झालेला आहे. त्याच्यानंतर बरेच काही फायटिंग सीन आहेत. म्हणजे या फिल्ममध्ये एक अशा प्रकारचा सीन आहे की फाईट चालू असते आणि बसच्या समोरच्या भागातनं तो माणूस बाहेर वगैरे येतो. त्याच्यानंतर काय पद्धतीने केलंय, म्हणजे भूषण मंजुळेंचंच यामध्ये ते लीड करतायत आणि त्यांचाच सीन आहे हा, की ज्याच्यामध्ये हा फाईट सीन असतो बसमध्ये वगैरे आणि ते फोडून वगैरे येत आहेत. काय ते स्लो मोशन आणि काय ती जबरदस्त ऍक्शन दाखवण्यात आली मराठी सिनेमामध्ये. खरंच खूप भारी वाटलं बघून. म्हणजे ज्या पद्धतीचं लोकांना वाटत होतं की या पद्धतीची स्टोरी असू शकते, या पद्धतीचं डिरेक्शन असू शकतं किंवा अशा पद्धतीचा स्क्रीन प्ले असू शकतं, एवढं देखील लोकांनी प्रेडिक्ट केलं होतं. परंतु ही फिल्म त्याहून वर निघाली आणि खरंच खूप मस्त. म्हणजे हा सिनेमा बघताना आपल्याला अजिबात थिएटरमधून बाहेर जाऊ देत नाही. आपल्याला सिनेमा कनेक्ट करतोय. उत्तम सिनेमा आहे. मराठी मातीतील गावाकडील सिनेमा दाखवण्यात आलेला आहे आणि उत्तम काम केलेलं आहे आणि विलनचं काम देखील तितकंच उत्तम झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या फिल्मची जी स्टोरी आहे ना, ती पूर्ण फिल्म बघितल्याच्या नंतर खरंच खूप एक बेसिक स्टोरी आहे. अगदी अशी वेगळं काही केलेलं नाहीये किंवा ट्विस्ट वगैरे असा काही प्रकार नाहीये. एक रील गरीब माणूस त्याच्या आयुष्यावरती ही फिल्म आहे की तो सोशल मीडियाचा वापर कसा करायला लागतो, कशा रील्स बनवतो, त्याच्यातून कसा फेमस होतो, त्याच्यातून काय त्याचे फायदा होतो, काय त्याचा तोटा होतो, त्याच्यानंतर मग सगळ्या गोष्टी त्याच्या आजूबाजूला घडतात, मग किती इमोशनल होऊन ते सगळं जो जो ड्रामा असतो सगळा फिल्ममध्ये, तो सगळा यामध्ये दाखवण्यात आलेला आहे. परंतु हा सिनेमा पाहताना आपल्याला अजिबात थिएटरमधून बाहेर पडू देत नाही, कारण की या सिनेमाची स्टोरी आपल्याला पकडून ठेवते. त्या म्हणण्यापेक्षा जास्त की या सिनेमाचा स्क्रीन प्ले आणि डिरेक्शन उत्तम झालेलं आहे की ते आपल्याला ऑडियन्सला पकडून ठेवतं. आणि खरंच खूप उत्तम सिनेमा वाटला मला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या फिल्मचे जे ऍक्शन होती ना, खरंच खूप उत्तम होती. मला ती पर्सनली खूप आवडली, कारण की मराठी सिनेमामध्ये एवढ्या जबरदस्त पद्धतीची जी फायटिंग असते ना, म्हणजे जे स्लो मोशन सीन्स असतात, त्या सगळ्या ज्या गोष्टी रोहित शेट्टी करतात बॉलिवूडमध्ये, ते इकडे पाहायला मिळालं. तितपत नाही केलं, पण ते मराठीसाठी खूप चांगलं होतं आणि खूप मस्त होतं आणि भारी होतं ते. म्हणजे ते सीन जर तुम्ही बघत असाल ना, तर तुम्हाला लिटरली 2 मिनिटासाठी वाटेल की आपण एखादी बॉलिवूडची फिल्म बघतोय. उत्तम फायटिंग सीन होते आणि मला ते पर्सनली खरंच खूप आवडले. आणि ही जर फिल्म तुम्ही बघितली नसेल ना, तर नक्कीच बघा. वन टाइम वॉच आहे, पण फिल्म खरंच खूप सुंदर आहे. छान फिल्म आहे, भारी फिल्म आहे. बघा. भूषण मंजुळे सरांचं पण काम खरंच उत्तम झालंय याच्यामध्ये. त्यामुळे बघा ही फिल्म, खरंच खूप तुम्हालाही आवडेल. आणि बरेचसे सरप्राईज आहेत याच्यामध्ये. वेगवेगळ्या कॅरेक्टरमध्ये तुम्हाला वेगवेगळे वेल नोन आर्टिस्ट बघायला मिळणार आहेत. सो उत्तम फिल्म आहे, छान फिल्म आहे. त्यामुळे ही फिल्म नक्कीच बघा.